मी आज नात्यावर आधारित एक कथा सादर करीत आहे. नातं नवरा बायकोचं कसं असतं हे समजवण्याचा एक छोटासा प्रयत्न. काही चुकले तर सावरून घ्या अशी अपेक्षा करून कथेस सुरुवात करते. मंगलचा आज 31वा वाढदिवस असतो. ती घरातील सजावट करण्यात स्वतःला हरवून गेलेली असते. तिने छान गुलाबाच्या लालबुंद पाकळ्या काचेच्या मोठ्या बाऊलमध्ये पाण्यात तरंगत ठेवून त्यावर नाजूक मेणबत्त्या पेटवलेल्या असतात. बाजूच्या गोल टेबलावरील फुलदाणीत डेलियाची लाल, पिवळी, गुलाबी अशी सर्व रंगाची फुलं डौलत हसत उभी आहेत. त्याला आवडतात म्हणून मोगऱ्याची खूप सारी फुलं तिने परडीत गोळा करून खिडकीजवळ ठेवली होती. त्याचा सुगंध पूर्ण घरात दळवळत होता. सर्व कसं टापटीप आवरलेलं गेलेलं असलं, अगदी तिच्या मनासारखं. ती स्वतः पण मस्त गुलाबी रंगाचा अनारकली सूट घालून हारशासमोर स्वतःकडे बघत असते. छोटी क्लिप लावून मोकळे सोडलेले केस, त्यामध्ये 3 छोटीशी नाजूक गुलाबी रंगाची गुलाबाचीच फुलं अडकवलेली होती. साधीच पण अप्सरेलाही लाजवेल इतकी ती सुंदर दिसत होती आज. डोळ्यातील काजळ जरा जास्तच उठून दिसत होते. जणू ते डोळे बोलतच आहेत की आम्ही कोणाची तरी वाट पाहत आहोत. ओठांवर फिकट गुलाबी लिपस्टिक मुळे ते जणू ताज्या कमळाच्या पाकळ्यासारखे भासत होते. त्या ओठांची कमान अधिकच रेखीव वाटत होती. या सर्वात ती रमलेली असताना तिच्या फोनची रिंग वाजते. तंद्रीतून ती बाहेर येते. फोन घेते. मंगल. हॅलो. पलीकडून. हॅलो, अगं मी बोलते वर्षा. मंगल. हो बोल ना. वर्षा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. मंगल हळू थँक्यू म्हणते. वर्षा. अगं काय झालंय, इतकी काय शांत? रोहननी तर सकाळी सकाळीच विश केलं असणार ना. मग काय मॅडम, आज पार्टी का की कुठे डिनर प्लॅन? आज तर मॅडम खूप खुश असतील ना, कारण जे हवं ते गिफ्ट मागायचा की लगेच सर्व तुझ्या समोर हजर असेल. अगं काय, मीच बडबड करतेय, तू काही बोलतच नाही आहे. काय झालं? ठीक आहेस ना तू? हॅलो मंगल. मंगल. कसलं काय? रोहनला माहीत पण नाही आहे आज माझा वाढदिवस आहे असं. त्यातल्या त्यात आज सकाळी सकाळीच वाद झाले आमचे. आता कसलं विश, कसली पार्टी अन कसलं गिफ्ट? मंगल परत तोंड उतरून गप्प झाली. वर्षा. का, कशावरून? आज परत भांडण? यार असा कसा ग तुझा नवरा? अजिबात बायकोची काळजी नाही त्याला, सतत भांडण. मंगल. तू काही दिवस माहेरी जा, मग बघ कशी अद्दल घडते त्याला. मंगल. वर्षा. हॅलो बोल ना, काय झालं? हॅलो. मंगल. ठीक आहेस ना ग? रडतेस का? हॅलो मंगल. मंगल गप्पच असते आणि फोन कट करते. मंगलच्या डोक्यात विचाराचं चक्र सुरूच असतं. तिलाही वर्षाचं बोलणं पटलेलं होतं. रोहन नेहमीच तिच्याकडे दुर्लक्ष करत आलेला आहे. 8 वर्ष झाली लग्नाला, एकही दिवस कधी नीट बोललेला नाही. नेहमी काम काम, कधी रोमॅन्टिक बोलणं नाही, हॉटेलवर जेवण नाही, सोबत कधी फिरणं माहिती नाही, कधी पिक्चरला जाणं नाही. छे, खूपच अरसिक आहे हा रोहन. मंगल आता खूपच चिडली होती. तिच्या मनात विचारांचं वादळ आता थैमान घालत होतं. त्या दोघांचे सुरुवातीचे क्षण आता तिच्या मनात भरून येऊ लागले. लग्नाआधी काही वर्ष सगळं काही ठीक होतं. त्यांचा प्रेमविवाह असल्याने खूपच जवळीक त्यांच्या नात्यात होती. मैत्री प्रेम यांचे मिश्रण असल्याने नेहमीच एकमेकांची थट्टामस्करी, एकमेकांना टोचून बोलणं, परत रुसवे फुगवे आणणं हे सवयीचे झालेले. पण हा नात्यात येऊन खूप दुरावे निर्माण करतोय ना, खरं आहे ना? आता मात्र अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरूनही आमच्या टोकाचे वाद होतात. आजचाच प्रसंग नाही तर याआधी असे अनेकदा घडले आहे. मंगलची चिडचिड आता कारण नसताना होत होती. कपाळावरील शीर ताडताड उडत होती.
नाकाचा शेंडा लाल झाला होता. आज पण भडकला तो. लवकर उठला होता. घाईत सर्व स्वतःच आवरत होता. कसली घाई होती इतकी त्याला. आवरत असताना आपण फक्त बोलले, ओला टॉवेल बेडवर का फेकलायस? वाळत टाकलास बाहेर तर तुझे हात नाही झिजणार का रे? रोहन, ब्रश केलास आणि पेस्टचं झाकण लावायला कितीसा वेळ लागतोय रे? तो साबण बघ पाण्यात तसाच फेकलायस. शेविंग केलीस ते सर्व पण बेसिनजवळ तसंच का ठेवलंय तू? लहान आहेस का तू? इतका मोठा वाढलास पण अक्कल म्हणून जरा सुद्धा नाही आहे. तर त्याने किती रागाने बघत सुनावलं, मला वाटेल तिथे ठेवेल, माझं घर आहे. किती साधे प्रश्न होते माझे, तरी तू किती जोरात बोलला आपल्यावर. मी काहीही बोलू दे, चांगलं वाईट, तरीही तो पिसाळायचाच. मग आपलं डोकं शांत ठेवणं शक्यच नसायचं आपल्यालाही. त्याचे तेच शब्द बाणासारखे टोचत होते मनाला. म्हणतात ना, मारलेलं एक वेळ आपण विसरून जातो, पण टोचून बोललेलं कधी ना कधी मन विसरत नसतं. ते सतत आठवतच राहतं. पण आताशा रोहनही का भांडायला सुरुवात का करतोय देव जाणे. लग्नानंतर आधीच्या काळात तो असा नव्हताच. तेव्हा तर मी अनेकदा रुसून फुगून झोपायची. मी उठल्यावर रोहन माझ्या हातात गरम गरम चहाचा कप ठेवायचा. तेव्हा कसं खुदकन हसायचो आपण. रात्री झालेलं भांडण, अबोला सर्व विसरून जायला व्हायचं. मग त्यावेळी दोघेही आमच्या भांडणाला चहाच्या कपातलं वादळ म्हणायचो. कपातली ही वादळं अचानक कशी मोठी होत गेली ने डायनिंग टेबल, रूम, सगळं घर, सगळं जग व्यापत गेली ते समजलंच नाही. तसंही किती तापट स्वभाव त्याचा. काही झाले की आपल्या बापावर घसरणं, त्याच्या घाण शिव्या, अंगावर हात टाकणं, क्रमाक्रमाने वाढत चाललेलं सतत भांडण, दिवसभरात भांडण आणि तंटा, तरी रात्री ओढून जवळ घ्यायचा, झालेले भांडण विसरू पाहायचा आणि आपल्याला तिथंच प्रॉब्लेम होता. तो सगळं विसरू पाहायचा, त्यावर काही न बोलताच. आपण मात्र जे झालंय ते का झालं त्याचा पूर्ण निपटारा होण्याची अपेक्षा ठेवायचो. मनात कुडतरणारे प्रश्न तसेच ठेवून शरीर पातळीवर एक होणं जमायचं नाही. मग तो आणखीन चिडायचा, तापायचा, पिसळायचा. दरी वाढत जायची. पुढे पुढे तर त्याच्या मूडचा भरवसाच उरला नव्हता. अधिक चिडायचा. जराशा बेडवरून उठून जायचा. सारी रात्र रडण्यात जायची आपली आणि त्याची सिगरेट फुंकण्यात. भयानकच होते ते दिवसही नि त्या रात्रीही. ती रात्र आठवली मंगलच्या अंगावर सरकन काटाच आला. ही स्टोरी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.